नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आज आपण चर्चा करणार आहोत जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येनंतर अमेरिकेत उसळलेल्या आंदोलनाची आणि त्याला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादाची। गेल्या आठवड्यात आपण याच विषयावर चर्चा केली होती। जॉन पेरी जे एक वरिष्ठ पत्रकार आहेत, जे गेली जवळजवळ 40 वर्षहून जास्त काळ अमेरिकेत राहत आहेत, आणि किरण मुठाळ जे गेली 10हून जास्त वर्ष अमेरिकेत राहत आहेत पण जे भारतीय नागरिक आहेत। आज आपण आणखीन एक चर्चा करणार आहोत याच विषयावर दोन तरुण मुलींची, गार्गी आणि मैत्रेयी सप्रे यांच्याशी। याच्यातला फरक काय ते मी तुम्हाला सांगतो, कारण जॉन पेरी आणि किरण यांचा जो पर्स्पेक्टिव्ह होता तो थोडासा कॉन्झर्वेटिव्ह, पारंपरिक ज्याला म्हणता येऊ शकेल अशा पद्धतीचा होता। याचं कारण म्हणजे दोघेही भारतात जन्मले होते आणि भारतात त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं, त्यानंतर ते अमेरिकेत गेले होते। गार्गी आणि मैत्रेयी यांचा जन्म अमेरिकेत झालेला आहे, त्या अमेरिकन नागरिक आहेत आणि या सगळ्या घटनांकडे त्या एक अमेरिकन म्हणून बघतात। यातली विशेष गोष्ट म्हणजे सगळं आयुष्य अमेरिकेत जाऊनही त्यांनी मराठी बोलण्याचा आणि तो टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे कदाचित त्यांच्याशी बोलताना अधूनमधून त्या इंग्लिशचा वापर करतील, पण आपण ते समजून घेऊया। यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे गार्गी आणि मैत्रेयी यांचा दृष्टिकोन या घटनांकडे बघायचा हा अधिक उदारमतवादी, अधिक लिबरल आहेत। त्या डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करतात। हा संवाद सादर करण्यामागे माझी भूमिका अशी आहे की आता आपल्याकडे अशा पद्धतीने सादरीकरण केलं जातं की जगभरातले सगळे राष्ट्रवादी किंवा सगळे उजव्या विचारांचे लोक एकसारखा विचार करतात आणि त्यामुळे भारतात जे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करतात ते अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं, ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांचं समर्थन करतात, कारण हे सर्व एकाच विचारांचे किंवा एकसारखे असतात। तर हा गैरसमज आहे आणि तोच मला या मुलाखतीच्या निमित्ताने समोर आणायचा आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध बायपार्टिझन आहेत। कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी ते संबंध सातत्याने चांगले होत आहेत। 1991 सालानंतर या संबंधांची सुधारण्याची जी सुरुवात झाली ती मुख्यतः भारतात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना झाली। तेव्हा अमेरिकेत अध्यक्ष असलेले बिल क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाचे होते, म्हणजे ते डाव्या विचारांचे होते तुलनेने, आणि अटल बिहारी वाजपेयी किंवा भारतातलं सरकार हे उजव्या विचारांचं, राष्ट्रवादी विचारांचं होतं। हे संबंध नंतर सुधारले। ते डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि अमेरिकेत जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर अध्यक्ष असताना। तेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश इराक युद्धामुळे जगभर त्यांच्यावर चिथू होत होती, त्यांची लोकप्रियता रसातळाला गेली होती, पण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारत अमेरिका अणु करारात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आणि त्याला लोकांचाही पाठिंबा मिळाला। त्यानंतर पुन्हा हे संबंध सुधारले ते अध्यक्ष बराक ओबामांच्या काळात। ओबामांचा अर्धा कार्यकाळ हा डॉक्टर मनमोहन सिंग असताना होता आणि उर्वरित अर्धा काळ 2 वर्ष शेवटची हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीतला होता। यावेळेला बराक ओबामा भारतात आले आणि भारताला भेट देणारे, म्हणजे सलग 2दा भेट देणारे हे एकमेव अध्यक्ष बनले। त्यामुळे तात्पर्य असं आहे की अमेरिकेत किंवा भारतात कुठलंही सरकार असो, भारत अमेरिका संबंध चांगले होत जात आहेत। आणि यामध्ये खास करून जे भाजपा समर्थक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक आहेत, ते त्यांचाही दृष्टिकोन अमेरिकन राजकारणाबाबत हा वेगवेगळा असू शकतो। गार्गी आणि मैत्री यांचा हा दृष्टिकोन वेगळा आहे। एक थोडक्यात ओळख करून देतो। गार्गी ही न्यू हॅम्पशायर इथे असते। कॉम्प्युटर सायन्स मध्ये तिने युमास एम्हर्स्ट मधनं पदवी घेतलेली आहे। सध्या ती फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट मध्ये काम करते। सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी मध्ये मास्टर्स करत आहे बोस्टन युनिव्हर्सिटी मधून। मैत्रेयी न्यू जर्सीला बराच तिने आयुष्याची सुरुवातीची वर्ष न्यू जर्सीला गेली। रटगर्स युनिव्हर्सिटी मधून इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये तिने पदवी घेतलेली आहे। सध्या ती वॉशिंग्टन DC इथे अॅनालिस्ट म्हणून काम करते। त्या दोघींशी आपण बोलणार आहोत, त्यांना साधारणतः तेच प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांची भूमिका काय आहे ही समजून घेणार आहोत, जेणेकरून आगामी निवडणुकांच्या पूर्वी आपला दृष्टिकोन अधिक व्यापक होऊ शकेल। आपल्याला ही चर्चा आवडेल।
अशी आशा आहे. गुड मॉर्निंग गार्गे आणि मैत्री. आपण आता चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न मी मैत्रीला विचारणार आहे. मैत्री, तू वॉशिंग्टन मध्ये असतेस, आज जरी नसलीस तरी, आणि तिथे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर प्रोटेस्ट होत आहेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात, आणि त्याबद्दल त्यांनी ट्विटही केलेलं आहे. तर काय परिस्थिती आहे आजूबाजूला, म्हणजे तुला जे ऐकू येत आहे तुझ्या मित्रांकडनं किंवा इतर लोकांकडनं, काय काय परिस्थिती आहे? तर माझ्याकडे थोडे मित्र आहेत, ते DC डाउनटाउन मध्ये राहतात, म्हणजे तिथे खूप प्रोटेस्ट झालेत आणि ते तरी मला सांगतायत की तिथे एवढं रायटिंग आणि लूटिंग वगैरे काही नाही झालंय. म्हणजे सगळे स्टोर्स वगैरे ठीक आहेत, काही त्याच्यामध्ये लाईक ब्रेक इन वगैरे नाही झालंय, इट्स एव्हरीथिंग इज फाईन असं म्हणतायत. पण त्यांनी सांगितलंय की एक दिवसासाठी तरी लास्ट वीक त्यांनी पोलिसनी अटॅक केलेलं प्रोटेस्टर्सला, आणि ते म्हणतायत की 1-2 दिवसासाठी खूप अनरेस्ट होतं आणि मग त्याच्यानंतर थोडं कॉम झालं, कारण खूप लोकांनी त्याच्यावरती रिपोर्ट केलं की पीसफुल प्रोटेस्टर्स वरती ते अटॅक करत होते. तर आता पास्ट 2-3 दिवसासाठी तरी मोस्टली कॉम प्रोटेस्ट आहे. पीसफुल प्रोटेस्ट आहे. मग जे आपण सगळ्यांनी बघितलं की डोनाल्ड ट्रम्पच्या चर्चवर अटॅक झाला आणि मग त्यांनी चर्चला व्हिजिट करून हातात बायबल घेऊन, ती फोटो ऑपॉर्च्युनिटी होती का वॉज इट सिरियस? नाही, फोटो ऑपॉर्च्युनिटी होती. त्या चर्चच्या पॅस्टरनी पण सांगितलं की असं नाही करायला पाहिजे होतं, कारण त्या चर्चच्या त्याच्यामध्ये वर्शिपर्स होते, म्हणजे त्याच्या समोर वर्शिपर्स पण होते, त्यांना पण त्यांनी टिअर गॅस केलं. आणि त्याच्यासाठी त्याचा चर्चचा मेन पॅस्टरनी पण एक इंटरव्ह्यू केलेला आणि त्यांनी सांगितलेलं की असं नाही करायचं, कारण इट्स बेसिकली हर्टिंग पीपल्स right to peacefully protest and also to peacefully express their religion when they're protesting. त्याच्यासाठी खूप लोकांनी त्याच्यावरती, like a lot of people were very angry about this. गार्गे, तू या पॉइंट ऑफ व्ह्यूशी सहमत आहेस का? कारण आता 25 मेला जॉर्ज फ्लोइडची हत्या झाली पोलीस कस्टडीनंतर, त्याला आता 12 दिवस झालेले आहेत, आणि जे प्रोटेस्ट वाटत होते त्याच्यात वेगवेगळे काही त्याच्यात व्हायलन्सही काही घटना घडलेल्या आहेत, त्याच्यात अँटिफाचे लोक आलेले आहेत, आणि ते एक पॉलिटिकल बॅटल फील्ड झाल्यासारखं झालंय. काय टेक आहे तुझा एकूण सगळ्या जॉर्ज फ्लॉइड प्रकरणानंतर गेले आठवडाभर घडत असलेल्या घटनांबद्दल? मला सेमच टेक आहे. म्हणजे ऍटलीस्ट वॉशिंग्टन डीसीच्या बद्दल मला दुसऱ्या जागेंचं एवढं माहिती नाहीये, पण मला माहिती आहे की थोडं रायटिंग आणि लूटिंग होत आहे, म्हणजे मोस्ट लोकेशन मध्ये थोडं तरी होतंय, पण इट्स नॉट खूप होत आहे. आणि आय थिंक पीसफुल प्रोटेस्ट जास्त होत आहेत आणि ते रायटिंग आणि लूटिंगचं जास्त मीडिया कव्हरेज येत आहे, पण इन रियालिटी मोस्टली सगळे पीसफुलच प्रोटेस्ट आहेत. आमच्या या छोट्या गावामध्ये पण पीसफुल प्रोटेस्ट झाले आणि तरी ते पोलीस तसंच सेमच करतायत, यु नो. न्यूयॉर्क मध्ये काय परिस्थिती आहे? तुला काही न्यूयॉर्क जवळ आहे तर त्यामुळे. हा, म्हणजे माझे आई बाबा परवा गेलेले न्यूयॉर्क मध्ये, त्यांना काहीतरी काम होतं तिकडे, तर तिकडे त्यांना दिसलेलं की बऱ्यापैकी यु नो तिकडची परिस्थिती थोडीशी वाईट आहे. तिकडे रायटिंग आणि लूटिंग खूप झालेलं, त्यांना सगळे ग्राफिटी वगैरे दिसली आणि 2-3 स्टोअर्स मध्ये ब्रेक इन्स वगैरे पण झालेले, पण एवढं चोरी वगैरे दिसलं नव्हतं त्यांना. म्हणजे मोस्टली जस्ट खूप पसारा आणि कचरा वगैरे होता. पण तुम्ही दोघी लहानाच्या मोठ्या अमेरिकेत झालात, आणि हा जो मोठा विषय आहे की जॉर्ज फ्लॉइडला, म्हणजे बिकॉज ही वॉज अ ब्लॅक पर्सन, त्याच्यासाठी पोलिसांकडनं जास्त हार्श ट्रीटमेंट त्याला दिली गेली. म्हणजे अशा प्रकारचं पिन डाऊन करून त्या मानेवर उभं राहायची गरज नव्हती त्या प्रकारच्या जरी अलिगेशनला. पण ज्या पद्धतीने झालं, तर ही वन ऑफ द इन्सिडेंट आहे का असं काही की असं होत आलेलं आहे आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट तिथल्या ब्लॅक सिटीजन्सना मिळत असते जास्ती करून? हो, हे दोघींनी नक्की आहे. हे नक्की आहे. या इकडे म्हणजे माझे 2-3 लाईक ब्लॅक मित्र मैत्रिणी आहेत आणि ते पण सेम सांगतात. ते गाडीमध्ये वगैरे असतात तेव्हा ते खूप केअरफुली ड्राईव्ह करतात. ते त्यांच्या बरोबर नेहमी आयडी ठेवतात, नाहीतर त्यांना काहीतरी पोलीस बरोबर प्रॉब्लेम झाला तर मग काहीतरी जास्त एस्कलेशन होऊ शकतं. त्यांच्याकडे आयडी नसेल आणि यु नो ते सगळे खूप प्रॉब्लेम्स असतात असे. आणि सिस्टमिकली पण असं historically खूप वेळा झालंय. You know, there was like the Ferguson riots, there's Sandra Bland, there's so many incidents, खूप incidences आहेत असं.
फर्ग्युसन राईट्स म्हणजे बराक ओबामा प्रेसिडेंट असताना तेव्हा फर्ग्युसनला अशा प्रकारचा इन्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा राईट्स झाले होते. म्हणजे जरी ब्लॅक प्रेसिडेंट युएसला असताना तर त्यामुळे त्याच्यापेक्षा हे काही वेगळं आहे का? म्हणजे इन बिटवीन बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाऊ दे हँडल द सिच्युएशन याच्याबद्दल काही वेगळं आहे या घटना घडल्या तर? आय थिंक की बराक ओबामाच्या प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी पण थोडं डिएस्केलेट करायला थोडं प्रयत्न करायला पाहिजे होता. कारण 1-2 आठवड्यासाठी तरी खूप व्हायलंट प्रोटेस्ट होत होते आणि त्यांनी तरी नॅशनल गार्ड कॉल केलेलं. त्यांनी तरी पोलिसनी रायट गिअर काढलेलं आणि टिअर गॅस टाकत होते. तर इट वॉजंट लाईक बराक ओबामानी खूप अजून चांगलं काम केलेलं, पण तरी आय थिंक की त्यांनी थोड्या वेळात डिएस्केलेट केलं सिच्युएशन आणि तो ऑनलाईन ट्वीट्स वगैरे नाही करत होता टू मेक थिंग्स वर्स. डोनाल्ड ट्रम्प खूप दिवसभर काहीतरी ट्वीट करत असतो आणि तो सारखं मीडियाला जाऊन सगळ्यांना सांगत असतो की हे लोक खूप व्हायलंट आहेत, हे खूप असं धक्काबुक्की वगैरे करतायत. पण ऑनेस्टली बराक ओबामानी असं कधी केलं नाही. त्याच्यासाठी ते प्रोटेस्टर्स पण अजून चिडले नाहीत. आणि ऑन टॉप ऑफ दॅट ते पोलीस पण त्यांना रिअलाइज झालं की आम्ही आता हे सिच्युएशन थोडं डिएस्केलेट करूया. त्याच्यासाठी आय थिंक ही हँडल द सिच्युएशन अ लिटल बिट बेटर. जस्ट टू इंटरव्हीन म्हणजे दोघांच्या वेळेला पोलीस रिस्पॉन्स साधारणतः सेम होता. दोघांनी नॅशनल गार्ड आणि फेडरल पोलीस आणले. पण जसं डोनाल्ड ट्रम्पनी एस्केलेट केलं आणि ट्विट केलं त्याच्याबद्दल आणि तसं बराक ओबामांनी हे न करता थोडंसं काम डाऊन होण्याच्या दृष्टीने बराक ओबामांनी भूमिका घेतल्यामुळे हे झालं नाही, बरोबर? आणि म्हणजे लाईक ऑफकोर्स त्यांनी परफेक्ट जॉब नाही केला. इनफॅक्ट ही प्रॉब्ली डिडंट इवन डू दॅट ग्रेट ऑफ अ जॉब. कारण त्यांनी खूप चांगलं जॉब केलं असतं तर असं आतापर्यंत असे प्रोटेस्ट नाही लाईक दे वुडंट हॅपन. पण म्हणजे यू कॅन टेल दॅट ही didn't do as good of a job as he could have because to this day the police brutality problem exists. Nahitar it probably wouldn't have happened. गार्गे, हा प्रश्न मी तुला विचारणार आहे की खास करून म्हणजे अमेरिकेत पीपल ऑफ कलर म्हणजे अदर दॅन व्हाईट पीपल सगळ्यांना अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन थोडं करावं लागतं असं म्हणतात. त्यातलं जे ब्लॅक सिटीजन्स आहेत त्यांना ते जास्त सहन करावं लागतं. त्याच्या मागचं कारण काय असावं? म्हणजे जस्ट बिकॉज स्लेव्हरी आणि या सगळ्या गोष्टी अमेरिकेत बरेच वर्ष होत्या आणि त्याच्यामुळे तो बायस अजूनही आहे. दुसरं असं म्हणतात की जी ब्लॅक कम्युनिटी आहे त्याच्या तुलनेने क्राईम मध्ये आणि याच्यामध्ये पर्सेंटेज जास्त असल्यामुळे आणि अमेरिकेत गन लॉ मुळे ऑर्डिनरी लोक पण वेपन कॅरी करतात आणि त्याच्यामुळे पोलीसही सरळ म्हणजे इतर देशांमध्ये जे पोलीस साधं बातचीत करतात त्याच्या जे अमेरिकेत डायरेक्ट तुम्हाला पिन डाऊन करतात किंवा असं एक काय तुझं म्हणजे हाऊ यू विल एलॅबोरेट दॅट की नक्की काय आहे की फक्त इज इट ओनली अ इश्यू ऑफ रेस ऑर इट्स अ मिक्स ऑफ रेस, क्राईम, परसेप्शन, गन लॉ असं सगळ्याचं मिक्स आहे? आय थिंक म्हणजे त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत पण आय थिंक मेनली रेस आहे. अजून खूप प्रॉब्लेम आहे इकडे रेसच्या बद्दल. कारण काय फक्त 60 वर्ष झाली आहेत त्यांना सेग्रिगेशन संपल्यानंतर फक्त 60 वर्ष झाली आहेत आणि त्याच्या आधी ते 400 वर्षासाठी सेग्रिगेशन आणि स्लेव्हरी चालू होतं. तर त्यांना अजून ते सेम कम्युनिटीज मध्ये राहतात ते सेग्रिगेशन एराच्या. म्हणजे it's very hard to come out of the communities. एवढा पैसा नसतो, कम्युनिटी आउटरीच एवढं चांगलं नसतं तिकडे कम्युनिटी प्रोग्राम्स आणि स्कूल फंडिंग वगैरे एवढं चांगलं नसतं. तर मग इट सीम्स की असं लाईक हे नेबरहुड खूप व्हायलेंट आहेत वगैरे. पण ऍक्च्युली ते फिगर्स बघितल्यावर लगेच कळतं की हे नंबर्स खूप ब्लोटेड आहेत. कारण काय इट्स लाईक 27% ऑफ क्राईम इज आफ्रिकन अमेरिकन पण फक्त 12% इज लाईक of the population is African, right? So but the real reason behind this is actually that African American neighborhoods मध्ये जास्त पोलीस ठेवतात आणि ते ड्रग्स प्लांट वगैरे पण करतात आणि सो जास्त क्राईम्स तिकडे डिटेक्ट होतात कारण का जास्त कॉप्स तिकडे आहेत. पण आणि जरी समजा तुम्ही ड्रायव्हिंग रूल व्हायोलेशन केलं तर इफ यू आर अ व्हाईट सिटीजन तर तुम्हाला पोलीस वेगळे ट्रीट करतात आणि जर तुम्ही ब्लॅक सिटीजन असाल तर तुम्हाला वेगळं ट्रीट करतात. असं घडतं का? असं जास्त म्हणजे न्यूज मध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. खरंच घडतं असं? हो, म्हणजे ऑफकोर्स सगळे कॉप्स तसे नसतात पण इन जनरल असे ट्रेंड दिसते सगळ्यांना की खूप वेळा लाईक ट्रक स्टॉप्स आणि कार स्टॉप्स केल्यावर
डिपेंडिंग ऑन कलर ऑफ स्किन ते सिच्युएशन खूप वेगळं असतं. मैत्रे, पण असं जे थोडंसं डिफरंट ट्रीटमेंट असते ती फक्त आफ्रिकन अमेरिकन लोकांनाच हे करावे लागतंय का ऑकेजनली इंडियन कम्युनिटी ऑल्सो फेसेस दिस काइंड ऑफ प्रॉब्लेम? तुला कधी असं अनुभव आलाय का किंवा तुझ्या ना की कॉप्सनी अशा प्रकारचं हे केलंय की बिकॉज ऑफ युअर स्किन कलर? I think ki sometimes माझे Indian or South Asian friends that are male ते मला सांगतात की त्यांचं थोडं प्रॉब्लेम्स असतात कॉप्स बरोबर कारण आमचे स्किन कलर थोडं हिस्पॅनिक समटाइम्स दिसते ना तर त्यांना वाटतं की मे बी ते हिस्पॅनिक असतील. समटाइम्स माझ्या मित्रांनी मला सांगितलं की त्यांना स्टॉप केलंय आणि पेपर्स विचारलेत कारण इथे खूप इमिग्रेशनचं पण इश्यूज असतात तर समटाइम्स कॉप्स लोकांना स्टॉप करून विचारतात इमिग्रेशन पेपर्स आहे तर प्रूफ ऑफ आयडी वगैरे पाहिजे कारण त्यांना वाटतं की कोणीतरी इलिगल इमिग्रंट असू शकतं. तर असं झालंय म्हणजे पीपल दॅट आय नो त्यांना असं झालंय. पण इन जनरल it's like not as bad as it could be. मैत्री, आपण आता त्या पॉलिटिकल फॉलोआउट कडे बघूया, कारण ज्या पद्धतीत हे सगळं सुरू झालं, आणि करेक्ट मी इफ आय एम रॉंग एनिवेअर, पण जेव्हा इन बिटवीन रिपब्लिकन अँड डेमोक्रॅटिक पार्टी अशी डिबेट होती की डेमोक्रॅटिक पार्टीचे लोक रिपब्लिकन प्रेसिडेंट ट्रम्पला असं अक्यूज करत होते की त्यांनी लॉकडाऊन खूप लेट स्टार्ट केला, ही डिडंट टेक दिस कोविड क्रायसिस सिरियसली, आणि लॉकडाऊन म्हणजे लवकर उठवायच्या आणि त्यांनी हे केलं होतं. बट नाव यू आर सीइंग दॅट आता जे सगळे प्रोटेस्ट होत आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली वेन युएस मध्ये आता जवळजवळ 20 लाख पीपल आर इन्फेक्टेड अँड मोर दॅन 1 लाख पीपल हॅव डाईड, अशा परिस्थितीमध्ये प्रोटेस्ट करणं, आणि इज इट ओके ऑर हाऊ डू यू लुक ॲट? I think that I think that the situation is a little different कारण खूप लोक actually मला तरी वाटतंय की this wasn't a good time to protest, but at the same time also if people just stand by and allow this to happen, it's not gonna get better. Sorry, मी मराठीमध्ये नाही बोलू शकत, like it's really hard for me to express मी this. गार्गीला विचारतो की अशा पद्धतीचे प्रोटेस्ट होत आहेत ते योग्य वाटतंय तुला का? तुला वाटतंय लोक रिस्क करतायत त्यांचं आयुष्य, म्हणजे प्रोटेस्टच्या याच्यातनं कोविडचा स्प्रेड आणखी होऊ शकेल? म्हणजे रिस्क दिसतोच आहे, पण मला कळतंय की हे प्रॉब्लेम खूप वेळ झाला चाललाय, म्हणजे 20-30 वर्ष झाली आहेत. तर there's nothing आता थांबलं नाही तर मग it's just gonna keep going. This is a good time. पण हे थांबेल असं वाटतंय का? इट्स लाईक अनदर एपिसोड, आणि मग काही दिवस हे चालेल आणि पुन्हा लाईफ विल बी बॅक टू व्हॉट इट वॉज, असं पुन्हा हे होईल का? अजून माहिती नाही, कारण की आपल्याला कोविडचं वॅक्सिन वगैरे कधी येणार ते पण माहिती नाहीये, आणि आपल्याला हे माहिती नाहीये की हे प्रोटेस्टच्या बिकॉज ऑफ द प्रोटेस्ट आपल्याला नवीन लॉ वगैरे पास होणार आहेत रिगार्डिंग पोलीस ब्रुटॅलिटी, अजून हे पण माहिती नाहीये. सो इट डिपेंड्स. मैत्री, खास मी पॉलिटिकल प्रश्न विचारतो की डोनाल्ड ट्रम्प युएस प्रेसिडेंट होतील 2016, असं तुला वाटलेलं का? आणि त्या निवडणुकांमध्ये, त्या इलेक्शन मध्ये कोणाला तू सपोर्ट करत होतीस, आणि डोनाल्ड ट्रम्पकडे कशा पद्धतीने बघत होतीस, इफ यू रिमेंबर इन 2016? आय थिंक तेव्हा लोकांना वाटत होतं की तो एवढा सिरियस थ्रेट नाहीये, तो फक्त जोकसाठी रन करतोय. तर खूप लोकांनी ते इलेक्शन एवढं सिरियसली नाही घेतलं, आणि मग तो जिंकला, आणि सगळ्यांना असं खूप लाईक एव्हरीवन वाज लाईक व्हॉट्स हॅपनिंग. कारण आम्हाला नाही वाटलेलं की इट वॉज पॉसिबल की तो that he could win this election. I was a Bernie Sanders supporter and I ended up voting for Hillary, even though I don't really agree with her and her policies that much. But tari, like I think that people didn't really think that it was a possibility that he would win. Especially because the polls showed that Hillary was going to beat him. And then she did beat him in the popular vote. But because of the way that districts are split up, Trump still ended up winning. गार्गी, तू सहमत आहेस का? तुझा दुसरा काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? नाही, मी पण तशीच होती. मला बर्नी सॅन्डर्सचा खूप आवड होतं त्या इलेक्शन मध्ये, आणि आता आणि त्याला ते डीएनसीनी खूप प्रॉब्लेम्स दिले म्हणून आय थिंक त्याच्यामुळेच हिलरी जिंकली नाही. त्याने इफ द डीएनसीनी जास्त सपोर्ट दिला असता बर्नीला तर मग आय थिंक त्याला जास्त शॉट होता ट्रम्पला
प्रायमरीज हॅक केले गेले असं ते डेबी वाझर मधली काहीतरी वोट कोणाला मेल लिहून कोणाला वोट करायचं म्हणून बर्नीला बाजूला काढलं गेलं असं तुम्हाला अजूनही वाटतं? मला हॅकिंगचं एवढं वाटत नाहीये, पण मेनस्ट्रीम मीडियाचं खूप कॅम्पेन होतं बर्नीच्या अगेन्स्ट बर्नी. पण मग बर्नी आता पण म्हणजे त्यांनी जवळजवळ तो अंटिल जस्ट कपल ऑफ मंथ्स बॅक त्यांनी कॉन्टेस्ट मध्ये होता आणि त्यांनी इव्हन तो लीड करत होता डेमोक्रेटिक प्रायमरीज मध्ये. पण नंतर कुठेतरी जी मेनस्ट्रीम डेमोक्रेटिक पार्टी आहे ते जो बायडनच्या बाजूने उभे राहिले आणि ते योग्य झालं असं वाटतं का तुम्हाला अजून वाटतं बर्नी सँडर्स अजूनही डेमोक्रेटिक पार्टीला चांगला कॅन्डिडेट होऊ शकला असतं या इलेक्शनला? I mean, मला बर्नी खूप आवडतो, पण I think that both Bernie and Joe Biden are very old, that I would have preferred a younger candidate in general. But I think would have been a better प्रायमरीज मध्ये कोणता यंगर कॅन्डिडेट तू सपोर्ट केला असता जास्त डेमोक्रेटिक पार्टी मध्ये? प्रायमरीज Tulsi Gabbard. Okay. Yeah. Just because she is Hindu or because of her policies? कशा याच्यासाठी? I think a little bit of both. I think it would have been good to see someone who's a little diverse as president, because we've had the same history of elderly white men making decisions for an entire country. And I think it would have been interesting to see someone with a different perspective try to pass policies in this country. And also because Tulsi Gabbard, she has a history of campaigning for demilitarization in different parts of the world, which would lower our defense budget, which is really necessary right now because this country spends so much money on the military, but we don't spend that much money on education, healthcare, and all of the things that we really need to make our country great. And instead, we spend a lot of money funding wars outside of the country. But I think that her policy and her stances on that were something I really agreed on. That's why I really liked her as a candidate. म्हणजे तुलसी जरी हिंदू असली आणि तरी तिचा बाकीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जो होता, खास करून पर्यावरण असेल, एन्व्हायरमेंट असेल, अँटी वॉर असेल, या सगळ्या याच्यावर तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू खूप वेगळा होता, खूप लिबरल असा होता. पण ती गार्गी, तू कोणाला सपोर्ट केला असता त्या डेमोक्रेटिक पार्टीमध्ये इफ नॉट बर्नी? आय थिंक मोस्टली तुलसीच, पण ऑनेस्टली कोणी नाही. कारण काय माझे व्ह्यूज, मला असं वाटतं की माझे व्ह्यूज थोडे it's not the same. It doesn't align completely with any candidate. I think mostly Tulsi and Bernie Barbara's align with their views. I think I like Tulsi better as a person, but Bernie better as a candidate. पॉलिसी पॉइंट ऑफ व्ह्यू. पण मग या इलेक्शन मध्ये तुम्ही दोघे वोट कराल ते डेमोक्रेटिक पक्षाच्या कॅन्डिडेटला वोट करणार आहात का तुम्ही ट्रम्पच्या अगेन्स्ट वोट करणार आहात, म्हणून एनीबडी हु इज अदर गाय त्याला तुम्ही वोट करणार आहात? I think again it comes down to a matter of policy. मला Biden as a person मला अजिबात आवडत नाही. मला तो थोडा खूप म्हातारा आहे, झोपतो वगैरे वगैरे. त्याला एक वाक्य म्हणायला विसरायला होतं मध्ये. So yeah, पण स्लीपी, सो डोनाल्ड ट्रम्प त्याला स्लीपी जो म्हणतो म्हणून खास करून त्याच्यासाठी. Honestly, that's so correct. You agree with it? Yes, I do. But I think, Trump is no better in terms of that. And also, Joe Biden has the history. He knows the country and he knows the government much better than Trump does. And I think he has a much better knack for policies. And I agree more with his ideas. मैत्री, तुझी टेक काय याच्यावर? I really don't want to vote for Joe Biden, but I think it's coming down to voting for Joe Biden at this point. Because it is important to defeat Donald Trump. अशा याच्यासाठी का not necessarily? I think that the changes that Donald Trump is doing to our policy, not just in social issues, but also just in general, he's overturned a lot of environmental policy that regulated corporations on how much pollution they could do. He overturned coal mining आणि याच्याबद्दल खास करून, right? Yeah, that, and then he also overturned police reform. He got rid of the pandemic response team. And I don't think this country can last another 4 years under a Donald Trump presidency. And that's पण मी एक तुला दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू अशाने सांगतो की ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाला त्यावेळेला भारतात येणे अनेक जणांनी डोनाल्ड ट्रम्पला विरोध केला, कारण त्याच्या बऱ्याचशा कमेंट्स होत्या भारताबद्दल, तो त्याचा इग्नोरन्स दाखवत होता आणि खूप
पण आज असं झालंय बिकॉज ऑफ कोविड-19 आज डोनाल्ड ट्रम्प हा एकमेव वर्ल्ड लीडर आहे की जो चायनाच्या विरुद्ध आवाज उठवतोय, की जो WHO विरुद्ध आवाज उठवतोय. आणि जर पोस्ट कोविड वर्ल्ड ज्याच्याबद्दल आपण हे करतोय, की जर त्याला एक नवीन प्रकारची वर्ल्ड ऑर्डर किंवा असं हे करायचं असेल आणि ज्याच्यामध्ये इंडियाला काहीतरी एक पोझिशन हवी असेल, तर आता असं म्हटलं जातंय की डोनाल्ड ट्रम्प इज बेटर बेट दॅन जो बायडन. कारण जो बायडनची एक्झिस्टिंग सिस्टीम आहे ती तशीच कंटिन्यू करायला प्रयत्न करेल. पण जे जे चायनाच्या समोर स्टँडअप होण्याचं कदाचित ते पण थेट्रिक असेल, पण डोनाल्ड ट्रम्प इज डुईंग दॅट. तर तुम्ही दोघी म्हणजे मला माहिती आहे तुम्ही डोनाल्ड ट्रम्पला वोट करणार नाही आहात, पण तरी एनी गुड थिंग्स अबाउट डोनाल्ड ट्रम्प ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणू शकाल की हा हे डेमोक्रेटिक पार्टी शुड डू दॅट these policies of Trump presidency. असं काही सांगू शकाल? I think that's a response to China was okay. I think in general तो खूप antagonize करतो आणि तो diplomatic strategy कधीही घेत नाही, आणि that's kind of a problem, you know, considering आपल्याला आता World War III start नाही करायचं. So it will be a huh? I was just saying in the middle of a pandemic. Exactly. And I think that views are a little bit too harsh and not diplomatic enough. And I think in general, China, we owe China trillions of dollars. So in reality, and you know, they manufacture many of our goods, many of our produce, and guns are, you know, a lot of our manufacturing is in China. So if anything was to go wrong, we would be the ones in trouble, not China. So I think right now is not a good time to antagonize them. मैत्री, तू ऍग्री करतेस का? तुझा डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू काय याबद्दल? I agree to an extent. I do think it's important to call China out on their on some of their behavior, but at the same time, I think that the USA would be a little hypocritical to do that when they haven't had a good response to the pandemic. They haven't had a good response to censorship, police brutality, because that's what's going on right now too. Like Donald Trump is constantly saying like, oh, China should have done this with the Hong Kong protesters. China should have been more diplomatic with the Hong Kong protesters. He's like, he supports the Hong Kong protesters because it's anti-communism and it's the Hong Kong protesters supporting their right to be capitalist. But then he does the same thing to the protesters in his own country. So I think that he's a bit of a hypocrite on the China front. पण मी तुझा पॉइंट पुढे नेतो. तू म्हणालीस की डोनाल्ड ट्रम्प हा हिपोक्राईट म्हणजे ज्याला दांभिक म्हणतो मराठीमध्ये, की चायनाच्या विरोधात हाँगकाँग प्रोटेस्टला तो पाठिंबा देतो, पण अमेरिकेतले जे आंदोलन आहे त्याला तो विरोध करतो. पण दुसरीकडे हीच गोष्ट त्याच्या ऑपोनंट्स बद्दल बोलता येत नाही का? खास करून त्यांनी ट्विटरवर आणि याच्यावर जे अलिगेशन्स केले होते, आणि की खास करून म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं जेव्हा ट्विट असतं तेव्हा ट्विटर कम्स अँड गिव्ह सम काइंड ऑफ डिस्क्लेमर की हे ट्विट तुम्ही नीट चेक करा. बट वेन इट कम्स टू चायना, रशिया, अदर कंट्रीज की ज्याच्याकडे स्वतः डेमोक्रेसी नाहीये आणि डिक्टेटरशिप आहे, त्या बाबतीत अमेरिकन सोशल मीडिया कंपनीज आणि हे वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू घेतात. तिथे ते त्या तिकडची सिस्टीम आहे असं हे करतात. तर ही हिपोक्रेसी ही हे सगळ्यांमध्ये नाहीये का अमेरिकेत? Why only Donald Trump? I don't see that much. I think I spend a lot of time on Reddit and other like social medias, and मला दिसतं की people call out China a lot, and I think it's getting even more common now, especially because of the Uyghur Muslim situation going on, the Hong Kong protests. I think most Americans are very in support of the minorities that are being like brutalized in like the China region. And I think those same like liberals are supporting the protesters here and the minorities here. So I don't think there is a double-sided or hypocrisy. बरं, मी आता दुसरा एक वेगळा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही दोघेही सेवा इंटरनॅशनल आणि हिंदू स्वयंसेवक संघाचं काम करता, आणि तेव्हा आता हे जे कोविड-19चं जे पॅन्डेमिक युएस मध्ये आहे, कशा प्रकारे HSS काम करताय आणि त्याचा पार्ट म्हणून तुम्ही कशा प्रकारे इन्व्हॉल्ड आहात? दोघींनी फर्स्ट मैत्री तू सांग कशा प्रकारे काम? तर HSS आणि सेवानी पार्टनरशिप केलंय. सेवा फॉर रिलीफचं एक फंड-रेझर केलंय. तर ऍक्च्युअली खूप पैसे त्यांनी रेज केलेत. I think it's now $35,000 almost त्यांनी just in this area raise kelet. So it's been a very successful initiative. They've donated masks, they've donated food, and it's been a really
ते फक्त भारतीय इंडियन अमेरिकन कम्युनिटी मदत करतात का सगळ्या एनीबडी हु इज इन डिस्ट्रेस सगळ्यांना मदत करतात? Anyone who's in distress. It's not a, like it's the Indian American community, but since we're American, we want to give back to just everyone, not just the people in our own community. गार्गे, तू कशा प्रकारे इन्व्हॉल्व आहेस का? काय काय चालू आहे तुमच्या एरियामध्ये HSS? सो मी ऍक्च्युली न्यू जर्सी मध्ये आता राहत नाही, सो माझं एवढं इन्व्हॉल्वमेंट नाहीये या प्रोग्राम्स मध्ये. पण आय थिंक डोनेशन्स वगैरे सगळ्यांचे असे चालू आहेत आणि सगळे खूप काम, म्हणजे इकडचे मी ज्यांना बघितलं ते खूप काम करतायत. तिकडे सगळे डोनेशन्स करतायत, फूड पॅन्ट्रीजचं व्हॉलंटिअरिंग करतायत. सो या. जेव्हा तुम्ही HSSच्या व्हॉलंटियर्स बरोबर इन्व्हॉल्व होता, म्हणजे तुमचे चॅट फोरम्स असतील, ग्रुप्स असतील, त्याच्यात तुम्हाला या इश्यू बद्दल डिफरन्सेस जाणवतात का? की एक लार्ज चंक की त्यातला डोनाल्ड ट्रम्पला सपोर्ट करतो आणि एक यंग पीपल खास करून ते डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे या प्रोटेस्टमध्ये तुम्हाला असं जाणवतं का देर इज अ जनरेशन गॅप ऑर देर इज अ गॅप ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यू इन दिस, आणि ते कशा प्रकारे तुम्ही डील करता? The younger generation is definitely more left-leaning, and they typically don't support Trump on these issues. There's a few exceptions, of course, but I think because most of the people that are protesting are in our generation, late teens, early 20s, then I'm just like, a lot of our own friends are protesting, a lot of our own friends are participating in this movement, that it's very difficult for us to hold pro-Trump stances when we see how the people in our own generation are being impacted by this. आणि वरच्या मोठ्या जनरेशनचे म्हणजे त्यांचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू या एकूण या सगळ्याच्या बद्दल? HSS, आय एम आस्किंग ओनली अबाउट HSS. आय थिंक इकडचे लोक थोडे ब्लाइंड, म्हणजे इंडियन अमेरिकन्स थोडे ब्लाइंड साइडेड होतात. त्यांना नरेंद्र मोदीचं खूप सपोर्ट आहे आणि नरेंद्र मोदी आणि ट्रम्प आर लाईक फ्रेंड्स, त्यांना ऑटोमॅटिकली ट्रम्पचं लाईक खूप आवड आहे. पण आय थिंक ते त्याचे पॉलिसीज वगैरे अजिबात कन्सिडर करत नाहीत आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे असं सगळे असे नाही आहेत ऑफकोर्स, पण तसे आहेत लोक खूप. पण इंडियन पॉलिटिक्स मध्ये नरेंद्र मोदीला सपोर्ट करणारे, पण अमेरिकन पॉलिटिक्स मध्ये डेमोक्रॅटिक पार्टीला, बर्नी सॅन्डर्सला किंवा जो बायडनला सपोर्ट करणारे हे कॉमन आहे का? असं काही हे नाहीये, म्हणजे खास करून मी HSS सर्कलमध्ये, कम्युनिटी सर्कलमध्ये जे इंटरॅक्शन होतं त्याच्याबद्दल विचारतो. हो, खूप कॉमन आहे. म्हणजे ऍटलीस्ट आमच्या जनरेशन मध्ये सगळे तसेच, मोस्टली तसेच आहेत. पण लाईक ओल्डर जनरेशन मध्ये, म्हणजे माझे आई बाबा पण डेमोक्रॅटिक पार्टी सपोर्टर्स आहेत आणि कम्युनिटी मध्ये बऱ्यापैकी लोक आहेत. आय थिंक इट्स 50-50. कारण मी हा प्रश्न का विचारला, कारण इथे खास करून म्हणजे जेव्हा या अमेरिकन प्रोटेस्टचं कव्हरेज इंडियामध्ये जे दाखवलं जातं, त्याच्यात एक अशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय की कुठेतरी हे जे ट्रम्प सपोर्टर आहेत ते सगळे मोदी सपोर्टर आहेत आणि मोदी सपोर्टर आहेत ते ट्रम्प सपोर्टर आहेत. तर यू डिसएग्री विथ दॅट ऑर यू अग्री पार्शियली? आय एम टॉकिंग अबाउट अमेरिकन्स, नॉट अबाउट इंडियन्स. So are Trump supporters and Modi supporters can be different? I mean, जो कोणी भारतात मोदीला सपोर्ट करतो तो US मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला सपोर्ट करतो, लाईक यू सेड. यू अग्री विथ दॅट? पण आय थिंक इन जनरल जे ट्रम्पला सपोर्ट करतात तिथे ते नरेंद्र मोदीला बॅक होम डेफिनेटली सपोर्ट करतात. पण इट्स नॉट द ऑपोजिट वे की सगळे नरेंद्र मोदी सपोर्टर्स इकडे ट्रम्पला. नरेंद्र मोदी सपोर्टर ग्रुप मोठा आहे, त्यातले बरेच जण म्हणजे देयर इज अ मिक्स ऑफ बोथ. म्हणजे इंडियन पॉलिटिक्स मध्ये नरेंद्र मोदीला सपोर्ट सगळे करतात, पण US मध्ये दे आर डिवायडेड बिटवीन डेमोक्रॅटिक पार्टी अँड रिपब्लिकन पार्टी, राईट? I think so. And a lot of times it's because Donald Trump, a lot of people now vatta ki because they support Modi, they should support Trump, but then they realize ki Trump's policies don't necessarily positively impact the people in America, because he has a lot of policies that cater towards the wealthy white people, and over time they come to realize ki these people, they don't really realize the difference between Hindus and Muslims. They just see brown skin. That they're not karat nahi ki, oh, this person isn't a Muslim, this person is a Hindu, or this person isn't a Hindu, this person is a Muslim. Then that's like a differentiation nasta. And when they come to that realization, they realize ki even if you support Trump, it's not going to really change the way that Indian people or brown people in America are treated, because a vast majority of the people in America don't really understand how India and Indian politics work.
पण हे आता जे सगळे आता म्हणजे जे ज्या लेवलला हे गेलंय, रेडिटचा आय थिंक विषय निघाला, आणि इफ आय एम नॉट रॉंग, रेडिटचा जो सीईओ आहे, चेअरमन आहे, त्यांनी ही ऑफर्ड टू रिझाईन, की मी याच्यातनं माझ्या कंपनीतनं रिझाईन करतो आणि माझ्या जागी तुम्ही एका ब्लॅक पर्सनला माझं रिप्लेस करा. आय थिंक ही इज हजबंड ऑफ सेरेना विल्यम्स, राईट? त्यांनी असं ऑफर केलं. सो तुम्हाला वाटतं का हे जास्त सिम्बॉलिक आहे का इट इज रिअली कमिंग फ्रॉम द हार्ट ऑफ द पीपल, की नाही हे जे चाललंय अमेरिकेत ते चूक आहे आणि इट्स टाइम नाव? आय मीन हे खूप वर्ष चाललं, पण नाव इट टाइम हॅज कम की हे आपल्याला संपवायचं आहे. आणि किती सिरियस आहे हे जे सगळे लोक असे असे ऑफर करतात? Those kinds of actions seem more performative than they seem like actually impactful. I think it's important that we have more diversity in CEOs and people who have power in this country, but at the same time, if someone is just resigning specifically so that they can hire a person of color or a black person, it's almost demeaning, because it's like they're not being hired because they have the capability of being the CEO. Like affirmative action of a kind, right? But it's even worse, because it's not just, it's because it's people are outright saying that you're being hired because you're black. With affirmative action, it's more of like a they weigh all of your circumstances before applying it to you. But in this situation, it's just outright saying, I'm hiring you because you're black. And I think that's a little insulting. लास्ट क्वेश्चन मी आता म्हणजे वी आर कमिंग टू द कन्क्लुजन ऑफ दिस डिस्कशन. आता जे हे प्रोटेस्ट चालू आहेत, वेअर डू दे एंड अकॉर्डिंग टू यू? म्हणजे हे 5 महिने इलेक्शन होईपर्यंत असंच त्याचं पॉलिटिशियन आणि हे कंटिन्यू होतील का? ऍट सम पॉइंट, काल मी एका ठिकाणी वाचलं की प्रोटेस्टर्स हॅव लिमिटेड ॲबिलिटी टू डू व्हायलन्स अँड डू, बट पोलीस कॅन स्टे फॉर अ लॉंग टाइम. तर तुला असं वाटतं का आफ्टर सम टाइम, म्हणजे कदाचित 2 आठवडे, 1 महिना, प्रोटेस्टर्स थांबतील हे करायचं, किंवा जेव्हा कदाचित नवीन एक आउटब्रेक होईल कोविडचा, आणि का तुला वाटतं हे इलेक्शन पर्यंत चालू राहील, नोव्हेंबर पर्यंत? I think definitely election पर्यंत हे चालणार, hopefully नाही चालणार, but I think there's 2 outcomes. One is pandemic मुळे सगळे लोक परत आतमध्ये जाणार, नाहीतर लोक आतमध्ये जातील तेव्हा त्यांना कोणतं तरी लॉ किंवा बिल दिसेल जे पोलीस ब्रुटॅलिटीचं लिमिट करू शकतं, आणि one that holds police accountable for their actions. I think that's the biggest issue. एक मैत्री, आता म्हणजे युएस मध्ये जो COVID-19चं रिलीफ पॅकेज आहे, ऑलरेडी $2.2 ट्रिलियन आर सँक्शन बाय द काँग्रेस, आणि आणखीन $3 ट्रिलियन पॅकेज इज कमिंग. So what do you think that हे पैसे कशा प्रकारे हे केले जावेत? इट शुड बी गिव्हन आउट टू पीपल ॲज मॉनिटरी हेल्प, त्यांना डोल म्हणून देण्यात यावे, ऑर इट शुड बी युज मोर टू बिझनेसेस? कारण यू मस्ट बी सीइंग अराउंड बिकॉज ऑफ दिस इकॉनॉमिक फॉलआउट, बिझनेसेसची पण खूप अवस्था वाईट आहे. एव्हिएशन इंडस्ट्री असेल, कम्प्युटर इंजिनियर असेल, रिटेल इंडस्ट्री असेल, सगळ्यांची. तर त्या ह्याच्यामध्ये, आणि जो मेन डिफरन्स आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पार्टीच्या ह्याच्यामध्ये, की कशा प्रकारे पैसे द्यायला पाहिजेत. डेमोक्रॅटिक पार्टी इज ऑल्सो सपोर्टिंग दॅट इव्हन इलिगल इमिग्रंट शुड बी गिव्हन सम हेल्प, बिकॉज ते अमेरिकेत सर्व करतायत कुठल्या ना कुठल्या प्रकारे. सो काय तुझा आउटलुक आहे याच्याकडे रिगार्डिंग रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन? मला तरी वाटतं की it should be split up, but I think it should go more towards people, because again 40 million people almost have lost their jobs at this point. It's such a huge population, and corporations are the ones that are laying them off, and in the end the people are the ones that are going to buy things and are going to restart the economy. The corporations can't just start the economy just because they have money if the people don't have money to spend on the corporations. And so म्हणजे काल जॉब डेटा आला आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट वाढल्याचं जे समोर आलं. सो यू अग्री विथ इट, ऑर इट जस्ट लाईक आफ्टर द कोलॅप्स देर इज अ बिट राईज? काल जो जॉब डेटा पब्लिश झाला, अनएम्प्लॉयमेंट कमी झाली त्याचा. So actually the one thing about that job data is that it's slightly misplaced numbers, because a lot of companies are reporting workers who are employed but temporarily off instead of unemployed. ते पुन्हा जॉब मध्ये जॉईन झाले असं म्हणतात, आणि त्यामुळे ते ज्यांना ले ऑफ केलं होतं 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी, त्यांना पुन्हा घेतलं. त्यामुळे ती खोटं हे दिसतंय, म्हणजे ती जी अनएम्प्लॉयमेंट कमी झाल्यासारखं दिसतंय, that is illusion, that is not reality, right? Yeah, I don't think that's reality, and I also think that
it doesn't necessarily reflect the number of Americans that are struggling in this situation. Because even people who haven't been laid off, who have jobs, they've taken severe pay cuts. Some of them have taken half the number of hours that they typically work. But it's not just unemployment, it's just the amount people are getting paid right now is a lot less than usual. So I think that in general, people need that money to put it back into the economy. The economy isn't just going to start if you give a bunch of money to corporations. That's trickle-down economics didn't work in the 1920s, and that's why we had the Great Depression, and it's not going to work now. Gargi, last question to you, and you're also dealing with cybercrime. And in US elections, पोस्टल बॅलेट वरनं एक मोठा डिबेट झाली होती की पोस्टल बॅलेट शुड बी ओके ऑर नॉट. कारण पहिले ट्रम्पनी पोझिशन घेतली. So do you think that in these US elections people can actually vote, or an e-voting or postal voting can replace actual voting? म्हणजे दोन्ही ऍज अ एक सायबर एक्सपर्ट यानी पण तू सांगू शकतेस आणि एक यंग ऍक्टिव्हिस्ट म्हणूनही तू सांगू शकतेस. I think I think cyber might be a little bit more difficult to monitor because, you know, people will send like DDoS attacks and stuff like that. So I think it might be a little bit of a challenge, but I think mail-in ballots खूप वर्ष झाली की लोक वापरतात. So I don't see a problem with that. And even mail-in ballots, whatever, historically, your fraud's percent is like less than 0.0001% of all, you know, voter fraud is mail-in ballots. So it's not much of a risk in my opinion. I think it should be okay. Okay, so that means Trump is a bit exaggerating it more than the severity of the threat. In the 2016, that's what he did. Okay. Yes, that's his. In the 2016 election, there were 120-something million people who voted, and I think there were less than 20 cases of voter fraud, if that says anything. So I don't really think it's that big of a problem. 20 votes, 20 people isn't going to change anything. And if the Republicans are that worried about voter fraud, they should consider that most of the people that were convicted of voter fraud in the 2016 election were Republicans. So if anything, it's going to be them. I think George W. Bush, that election, it is linked to voter fraud because I think in 2001 election, Texas मध्ये का Florida मध्ये. It was Florida, yeah. Florida, yes. Ballots, problems with it. Yeah. Okay, thank you Gargi Maitri, तुम्ही वेळ दिलात आणि we had a wonderful conversation. आणि I just hope that in the upcoming elections you will, whichever point of view you carry, तुम्ही you will actively participate because that would be helpful. आणि we will continue जर आणखीन जर इंटरेस्ट असेल या कॉन्व्हर्सेशन बद्दल लोकांना आणि जसा रिस्पॉन्स येतोय ते करून आपण कदाचित आणखीन एका विषयावर इन फ्युचर हे करू. I hope you have enjoyed it. Thank you again for joining with me for this discussion. Thank you. Yes, definitely. Thank you for having us.